भारतीय जनता पार्टी की नागपुर ग्रामीण इकाई यानी रामटेक जिले में आज नई कार्यकारिणी की घोषणा की गई। जिला अध्यक्ष आनंदराव राउत ने इस कार्यकारिणी का गठन करते हुए सभी वर्गों, युवाओं, महिलाओं और वरिष्ठ कार्यकर्ताओं का समावेश किया। नई कार्यकारिणी में अनिल निधान, रिंकेश चावरे, शुभांगीताई गायधाने और राहुल कृपाण को जिला महामंत्री नियुक्त किया गया है। अजय अग्रवाल को कोषाध्यक्ष बनाया गया। जिला उपाध्यक्ष के रूप में गज्जू यादव, राजेश रंगारी, डॉक्टर मुकेश मुदगल, रूपचंद कड़ू, संजय मुलमुले और अन्य को जिम्मेदारी दी गई है। जिला मंत्री पद की जिम्मेदारी सुभाष कवटे, जितेंद्र वैस, रमेश राव चिकटे सहित कुल 7 पदाधिकारियों को सौंपी गई है। कपिल आदमने को यश प्रमुख नियुक्त किया गया है। महिला मोर्चा की अध्यक्ष अघाड़ी की कमान डॉक्टर प्रीतिताई मनमोड़े को दी गई है। अनुसूचित जाति मोर्चा सतीश डोंगरे, अल्पसंख्यक मोर्चा मोहसिन पटेल, ओबीसी मोर्चा सुनील जुवार, युवा मोर्चा चेतन खड़से, अनुसूचित जमाती मोर्चा हरीश कांग और किसान मोर्चा की कमान राजेश ठाकरे को सौंपी गई है। जिला अध्यक्ष आनंदराव राउत ने विश्वास जताया है कि यह सर्वसमावेशी कार्यकारिणी आगामी चुनावों में पार्टी को मजबूती देगी और हर तालुका स्तर पर भाजपा को भारी समर्थन प्राप्त होगा। आजची जी पत्रकार परिषद आहे ही भारतीय जनता पार्टी रामटेक जिल्ह्याची जी कार्यकारिणी आहे 91 + 7 आघाड्यांचे अध्यक्ष असे 98 लोक आज आपण या कार्यकारिणीमध्ये जाहीर केलेले आहेत। त्याच्यामध्ये महिला आघाडीचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चाच्या जमाती मोर्चाचे अध्यक्ष, त्याच्यानंतर किसान मोर्चाचे अध्यक्ष असे विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि सगळी टीम आज आपण या ठिकाणी जाहीर केलेली आहे। केवळ आम्ही टक्केवारीवर जाणार नाही, सगळ्याच घटकाला या कार्यकारिणीमध्ये आम्ही न्याय दिलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक घटक आमच्या या पक्षामध्ये हा कुठलीही जबाबदारी जरी मिळाली तरी तो काम करणार आहे। त्याच्यामुळे कुणावरही अन्याय आमच्या पक्षामध्ये होत नाही। ती यादी आपण दिलेली आहे। आपण टोटल 98 ची आपण कार्यकारिणी जाहीर केलेली आहे। त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जिल्हा महामंत्री म्हणून अनिल निधान, रिंकेश चौरे, शुभांगीताई गायधने, राहुल कृपाण, जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष गज्जूजी यादव, राजेश रंगारी, डॉक्टर मुकेश मुदगल, रूपचंद कडू, संजय मुलमुले, विजयलक्ष्मीताई भदुरिया, सुनंदाताई दिवटे, मंगलाताई कारेमोरे। जिल्हा मंत्री म्हणून आपण घोषित केलाय सुभाषजी कावटे, जितेंद्र वैस, रमेशराव चिकटे, विशाल चामट, अतुल हजारे, प्रमिलाताई दंडारे, आशाताई पणीकर, कुमुदताई प्रगट आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कपिल आदमणे आणि आघाड्यांचे अध्यक्ष मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रीतिताई मानमोडे महिला आघाडी, सतीश डोंगरे अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष, मोहसिन पटेल अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष, सुनील जुवार ओबीसी मोर्चा अध्यक्ष, चेतन खड़से जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष, हरीश कंगाली जिल्हा अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष, जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष राजेश ठाकरे असे आपण विविध आघाड्यांचे अध्यक्ष आपण जाहीर केले। युवा नेता चेतन खड़से ने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, बावनकुळे जी, आनंदराव राउत जी का आभारी हूं कि मुझे ये जिम्मेदारी दी गई है। मुझे इस लायक समझा, मैं पार्टी का आभारी हूं। मुझे जो जिम्मेदारी दी गई है मैं उसे निभाऊंगा। सर्वप्रथम मी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानतो। प्रदेशाचे अध्यक्ष आमचे सन्माननीय चव्हाण साहेब, त्याचप्रकारे आमचे नेते, आमचे मार्गदर्शक सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष नागपूर ग्रामीण रामटेक सन्माननीय आनंदराव राऊत साहेब, तसंच जिल्ह्याचे संपूर्ण नेते, जितके पण नेते आमच्या जिल्ह्यात आहे सगळ्यांचे, आणखी युवा मोर्चाचे जे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे, आणखी मित्रमंडळी, मी पूर्ण पक्षश्रेष्ठीचे मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी ही जबाबदारी आज जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा म्हणून मला दिलेली आहे। मी समस्त पक्षश्रेष्ठीचे आभार व्यक्त करतो। तुमच्या नेतृत्वामध्ये जे युवा आहेत ते या संघटनेशी जोडतील आता? निश्चितपणाने मी पूर्ण प्रयत्न करेल। ज्या प्रकारे केंद्र सरकारने, राज्य सरकारने जी योजना युवकांसाठी आणलेली आहे
ते पूर्णपणे त्याचा लाभ अजूनपर्यंत युवक घेत नाही आहे. ते युवक ह्या योजनांचा लाभ घेऊन स्वतः रोजगार निर्मिती कसं करतील त्याचा आम्ही अभ्यास करू. आणखी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता युवा मोर्चासोबत युवक कसे जुळतील त्याच्यावर आम्ही पूर्ण अभ्यास करू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, तरुणाईला या निवडणुकीत संधी मिळेल? नक्की 100%. ज्या प्रकारे मोदीजींनी म्हटलेलं आहे की युवकांना मोठ्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात उभं राहण्याची गरज आहे, त्यांना पुढे आणण्याची गरज आहे. 100% ज्याच्यात नेतृत्व आहे, जो पुढे येऊ शकतो त्याला 100% भारतीय जनता पार्टी संधी देणार.